करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, वेळ खराब असताना आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस? प्रत्येक वेळेला आपण बघा आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतो. अहो वेळ खराब चाललेली आहे. अहो वाईट वेळ कायमची नसते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण त्या काळात घेतलेले चुकीचे निर्णय आहेत ना, ते आयुष्यभर परिणाम देत असतात. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अहो संपूर्णतः आपण आपली खराब वेळ, त्या खराब वेळेमध्ये आपलं आयुष्य बर्बाद करतो, उद्ध्वस्त करतो. समर्थांनी सुंदर भाग दिला. वेळ खराब आली आहे ना, हटू नकोस, संयम सोडू नकोस. वेळ नक्की बदलणार आहे, पण उतावळेपणाने जे घेतलेले निर्णय आहेत ना, ते पूर्णतः बंद कर. कारण वाईट काळ हा तात्पुरता असतो आणि त्या काळात धैर्य, संयम आणि योग्य विचार जर ठेवले तर तुझी परिस्थिती नक्की बदलू शकते. म्हणून समर्थांनी भाग दिला. टेन्शन घेऊ नको आता. कोणावरती प्रेम करणं हा वेडेपणा आणि कोणीतरी आपल्यावरती प्रेम करणं ही भेट, असं नाही होत. प्रत्येक वेळेला आपण एकमेकांवर प्रेम करतो. प्रेमामध्ये दोन शब्द उत्तमाची सुद्धा बोलत असतो. कोण बघा प्रत्यक्षात कोणी प्रेमामध्ये धोका दिला किंवा दिलेली वेळ, त्या वेळेमध्ये जर बघा प्रत्यक्षात कोणी हजर राहिलं नाही, कोणाला दोष देतो आपण? आपल्या जीवनालाच ना, आयुष्यालाच ना. का माझ्या आयुष्यात असे दिवस आलेत, का माझं आयुष्य असं बर्बाद होत चाललेलं आहे? वाईट वेळ स्वतःहून बघा प्रत्यक्षपणे करून घेतलेली. त्या वेळेला ती व्यक्ती हजर राहिली नाही ना, सोडून दे. मनामध्ये विचारसुद्धा आणू नकोस. दिलेला शब्द पाळला नाही ना, डोक्यामध्ये मनात विचारसुद्धा आणू नकोस. कारण का, वेळ खराब आली, काहीतरी कारण असेल, पण त्याचा राग तुझ्या जीवनावर होता कामा नये. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये अनेक असे बरेचसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण प्रेम हे आंधळं असतं. पण प्रेमात एकदा बुडालो ना, सागरातून बाहेर निघू, पण प्रेमातून बाहेर यायला वेळ लागेल. बघा लक्षात ठेवा. कारण आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही आहे. ज्या पद्धतीने आपल्याला प्रगती करायची आहे, प्रगती करत असताना अनेक वाद बघा उफाळून पाहायला मिळत असतात. जुने वाद असतील, नवीन वाद असतील, पण तेच वाद, त्या वादांचं कारण जर आपण डोक्यामध्ये ठेवलं तर होणारी जी प्रगती आहे, ती प्रगती बघा पूर्णतः मंदावते. कारण का, अहो आपल्याकडून काहीतरी चांगलं होणार आहे, बरोबर आहे, परंतु ते करत असताना मनामध्ये काय विचार आले? वाद ना, किंवा मी केलं तर लोक काय बोलतील का, माझे नातेवाईक काय बोलतील का, असे डोक्यामध्ये प्रश्न येऊ लागले आणि त्यामुळे
त्या विचारांमध्ये आपली प्रगती मंदावली गेली. आज आपल्यावरती ही वाईट वेळ आली, खराब वेळ आली. आपल्यालाच वाटतं, माझ्या बाबतीत असं का घडलं, की ही खराब वेळ आता कशी निघून जाईल. त्यावेळेला बघा, प्रत्यक्षात एखाद्या वेळेला असा चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा जी वाईट वेळ आलेली आहे ना, त्या वाईट वेळेला नक्कीच तू स्वतःहून वेळ दे, की माझ्या आयुष्यात असे का दिवस पाहायला मिळाले. आपण त्या क्षुल्लक गोष्टीवरून बघा आपला संपूर्णतः आयुष्य बर्बाद करत असतो, जीवन उद्ध्वस्त करत असतो. ते दिवस बदलणार आहे, तो खराब वेळ, वाईट वेळ निघून जाणार आहे. पण त्यासाठी बघा आपल्याला शेवटी धडपड करावी लागणारच. मग काय करावं लागेल, त्यासाठी थोडा संयम ठेवणं फार गरजेचं, त्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं डोकं शांत ठेवणं गरजेचं. या काही गोष्टी जर तू लक्षात ठेवल्यास ना, पुढे तुझा काळ उत्तम प्रकारे बघा चांगला असेल. एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःकडे बघा स्वतःसाठी काहीतरी मागायचं. आपण परमेश्वराकडे काय मागतो, देवाकडे काय प्रार्थना करतो, माझी भरभराट होऊ दे, माझ्या कुटुंबाकडे बघा जे काही वस्तू नसेल ते सर्व प्राप्त होऊ दे, परंतु दुसऱ्यांना काही देऊ नकोस. मागताना हेच मागतो ना. पण एखाद्या वेळेला परमेश्वराकडे एक मागणं कर, जो मी प्रत्यक्षात दुःखाचा प्रवास असेल, आनंदाचा प्रवास असेल, पण त्यावेळेला तू मात्र हजर राहा. तुझं स्मरण मात्र माझ्या मुखामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि त्यावेळेला बघा दुःख असो किंवा सुख असो, चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ असो, त्यावेळी तुझं स्मरण असणं फार गरजेचं आहे. कारण का, सोडवणारा तोच आहे, करता करविता तोच आहे. म्हणून प्रत्यक्षात जर विचार केला ना, एखाद्या व्यक्तीला आनंद देता आला तर नक्कीच द्या, पण दुःख देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी वाईट वेळ आपल्यावर येऊन ठेपलेली आहे, ती वाईट वेळ जसं बघा आपण आपल्याकडे एखादी वस्तू जर नसेल तर आपण परमेश्वराकडे आपण सांगतो की नाही, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, मला गाडी हवी, मला बंगला हवा आहे, बोलतो की नाही. मग तशीच वाईट वेळ आली की कुठलाही मनामध्ये विचार न करता परमेश्वराकडे निवेदन ठेवता आलं पाहिजे. जो प्रश्न तुझ्या मनामध्ये उद्भवलेला आहे ना, त्या प्रश्नाचं बघा तुला उत्तम प्रकारे निवेदन ठेवता आलं पाहिजे, तरच तर तुझा प्रश्न सुटेल ना. मनामध्ये ठेवून कधीही प्रश्न सुटणार नाहीये. लक्षात ठेव, दिवस बदलवायचे आहेत ते सुद्धा आपल्यालाच, म्हणून गाफील राहून चालणार नाही. आयुष्यात शिस्त आहे, शिस्तीचं पालन सुद्धा आपल्याला तेवढं करता आलं पाहिजे. म्हणून कोणाच्याही मागं जास्त बघा पळू नका, धावू नका. आपली किंमत आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कशी कमावता येईल
याचा सर्वात जास्त महत्त्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण दुसऱ्यांच्या नजरेत आपली किंमत शून्य असते, म्हणून आपली किंमत वाढवायची. आलेली वाईट वेळ लोकांना दिसत नाही, परंतु आपण वाईट केलेले कर्म लोकांना दिसतात. मग त्याच दृष्टीने आपल्यावरती आलेले वाईट दिवस असतील, आपल्यावरती आलेले वाईट बघा प्रत्यक्षपणे वाईट वेळ असेल, तीसुद्धा आपल्यालाच ढकलायची. माणूस म्हणून जन्माला आलात तर बघा प्रत्यक्षात माणुसकी म्हणून आपण जपलं पाहिजे. हिशोब तर शेवटी कशाचा होतो? कर्माचाच होतो ना. पैशाचा होतो का? नाही होत. शेवटी आपले कर्म चांगले असतील, कर्म जसे चांगले तसं तुला फळ प्राप्त होईल. म्हणून लक्षात ठेवा, ही वेळ पण तुमची निघून जाईल. दिवस खराब आहेत, आयुष्य नाही आहे. पुन्हा का सांगितलं? त्या आयुष्यावर आपल्याला बघा उत्तम प्रकारे लक्ष द्यायचं आहे. आपण किती वर्ष जगणार आहोत माहीत नाही. एकदा जन्म घेतलेला आहे, मृत्यू नक्कीच आहे. जन्माला येऊन बघा प्रत्यक्षपणे आपण अमरपट्टा लावून आलेलो नाही आहे. याच जन्मी बघा आपल्याला आपला सोहळा पाहायचा असेल तर बघा परमेश्वराचं स्मरण असणं फार गरजेचं आहे. कारण त्यातूनच बघा आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. दुसरे कितीही जणी सांगणारे आले तरी आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही, आणि आपला त्यावर विश्वास बसणार सुद्धा नाही. कारण लोकांनी बोललेलं बघा चटकन आपण विश्वास ठेवून आपण सर्वात मोठी चूक करतो. म्हणून ज्या ज्या वेळेला वाईट वेळ येते त्यावेळेला मनामध्ये कुठलाही प्रश्न किंवा मनामध्ये कुठलाही संदेह न ठेवता आपल्याला पुढे जायचे. आणि त्यावेळेला संयम का बाळगायचा? आपला देह डिप्रेशनमध्ये येता कामा नये. बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे की ज्याप्रमाणे आपला देह उत्तमाचं कार्य करेल त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त होईल, एवढं मात्र निश्चित असताना आज आपल्यावरती ही वेळ का आलेली आहे? का हे वाईट दिवस आपल्याला पाहायला मिळालेले? याचा सर्वोपरी बघा प्रत्यक्षात आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे कोणी सांगणारे येणार नाही आहे की बाबा तू असं कर, तू तसं कर. वेळ कोणाला नाही आहे आणि वेळ कोणासाठी थांबलेली सुद्धा नाही आहे. या वेळेतूनच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. वेळ खराब येते, वाईट दिवस पाहायला मिळत आहेत, परंतु त्याच वाईट दिवसातून चांगले दिवस तुला नक्कीच त्यातून पाहायला मिळतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्मरण का करावं? सकाळी उठल्यानंतर बघा प्रत्यक्षात आपण अंथरुणावरून उठतो त्यावेळी परमेश्वराचं चिंतन करता आलं पाहिजे. कारण मनावरचा ताण बघा प्रत्यक्षात जे काही दिवसभराच्या घटना आहेत त्या सर्व विसरून परमेश्वराचं चिंतन केलंस तर नक्कीच प्रत्यक्षात दिवस हा तुझा उत्तमाचा जाईल. म्हणून स्मरणामध्ये आपला देह असेल तर चांगले दिवस नक्कीच तुला पाहायला मिळतील. आणि चांगले दिवस पाहायचे असेल तर जा सद्गुरूशी शरण. जय जय रघुवीर समर्थ.